मी म्हणजे काय, हे पाण्यासाठीच बघा. थोडक्यात नाही. नगरसेवक, सर्व अधिकारी, पत्रकार मित्र आणि सगळे निपाणीचे नागरिक या ठिकाणी सर्वजण आहेत आणि आजचे जनरल बॉडी मीटिंग सगळ्या ह्या 9 नंबर विषयावर निपाणीला पाणी प्रश्नाबद्दल जे आहे, ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आणि सुरळीत करण्याबाबत आपण सगळ्यांनी आपापल्या सर्वांचं मत मांडलं. अतिशय सगळ्यांचं चांगलं मत आहे, असं कुणाचंही यामध्ये एकट्याचंही सगळ्या लोकांच्यामध्ये कुणाचं वाईट मत नाही. सगळ्यांचं एकच ध्येय आहे की निपाणीकरांना पाणी देणे आणि बिलामध्ये कमी करणे, हे 2 गोष्टी आहेत. तर या दोन्ही गोष्टी कशा साध्य होतील, कारण मी आता गेल्या ह्या महिन्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या हे यंत्रणेची माहिती घेतली, तर ही टोटल यंत्रणेची माहिती त्या ठिकाणी घेतल्यानंतर यंत्रणेतून काय निष्पन्न होतं आहे ह्याचं पण माहिती तुम्हाला सभागृहाला सगळ्यांना असू दे म्हणून एक पण गोष्ट सांगतो. तर 24 तास योजना ही 2008 पासून सुरू झाली. 2014-8ला ज्यावेळेला झालं त्यावेळेला 11 कोटीचं टेंडर झालं आणि ते काम सुरू झालं. नंतर मग 2013ला 27 कोटीचं टेंडर झालं, तेही काम सुरू झालं आणि 24 तास योजना ही तेव्हापासून रेंगाळत येत आता ते पाईपलाईन काम पूर्ण झालेलं आहे. पण जे पाईपलाईनसाठी जे पाठीमागे जे आपल्याला स्टोरेज कॅपॅसिटी पाहिजे होतं ती कॅपॅसिटी यांच्याकडे कमी पडली. त्यावेळेला देखील आम्ही सगळ्यांनी त्यावेळेला सांगितलं की पहिला पाणी फिल्टर जास्त कशा पद्धतीने होते, कारण आपल्याकडं स्टोरेज असलं तरच आम्ही समोर पुढं देऊ शकणार आहे. त्यासाठी स्टोरेज व्यवस्था करा म्हणून तेव्हापासून आजपर्यंत सांगितलं गेलं. तर त्यावेळेला ते झालं. पण फर्स्ट पहिली जे प्रायोरिटी आहे ती स्टोरेज कॅपॅसिटीला राहील. फिल्टर व्हायला पाहिजे पाणी. आज आम्ही आता कालचा आणि आजचा तफावत डॅमचा बघितला तर रोज आपल्याला त्या ठिकाणी यांनी MLD सगळे हे त्यांच्या पुस्तकापुरतं आहे, पण प्रत्यक्षात ज्यावेळेला बघितला मी पाणी रोज 2 इंचानं आपल्याला हे वरच्या लेवलला लागतंय. 2 इंचानं उतरत गेलं तर आपण हे महिन्याला आपल्याला किती लागणार आहे, 60 इंच पाणी म्हणजे जवळजवळ 12-5 फूट उतरणार आहे. यमगर्णीचं पाणी आलं तर ही लेवल आपल्याला 1-1.5 इंच मेंटेन ठेवायला येते, म्हणजे अर्धा इंचानं उतरायला सुरू होतं. यमगर्णीचं जर पाणी आलं तरी पण एक अर्धा इंचानं उतरलं. मग आम्ही त्यावेळेला किती येतो की 15 इंचाला पाणी, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1.25 फुटानं पाणी आपलं कमी होणार आहे. त्यासाठी आजपासून म्हणजे आज आपला आता सप्टेंबर आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 9 महिने आपल्याला पाणी हे ओढत न्यायचं आहे. हे सगळं पहिलं पाण्याचा विचार करा. पाणी आपण 30 दिवस पुरेल इतकं पाणी निपाणी शहराला देतोय, पण देण्याची यंत्रणा आपली बरोबर नाही. यंत्रणा जी आहे ती विस्कळीत आहे. आम्ही बघा 30 दिवस पुरेल इतकं पाणी म्हणजे 12 महिने पुरेल इतकं पाणी आपण निपाणीकरांना दिलेलं आहे, पण येताना बरोबर द्यायला नाही. कुणाला जास्त दिलेलं आहे, कुणाला कमी दिलेलं आहे, कुणाला काटकसर केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्याच्याबद्दलचं यंत्रणा कमी पडलेली आहे. तर ही यंत्रणा का कमी पडली तर 24 तास यांनी प्लॅन केलेला आहे. म्हणजे जे आता पाईपलाईन आहेत, तुम्ही सगळेजण म्हणाला वाल बसवायला पाहिजे, पाणी ब्रेक करायला पाहिजे, ब्रेक केला तर हे तरी पण पाणी व्यवस्थित चालणार नाही, असं ह्या एका महिन्यामध्ये घेतलेली माहिती आहे. अशा पद्धतीने जे डायमीटर त्यांनी पाईपलाईन घेतलेत, पूर्वी आपलं कसं होतं यंत्रणा आपण त्यावेळेला केलं त्यावेळेला पहिला सुरुवातीला 1 फुटाचं होतं, नंतर मग 8 इंचाचं होतं, मग नंतर 6 इंचाचं होतं, मग गल्लीमध्ये डिवायडेशन करताना 3 इंच घेतलंय, कुठलं लहान गल्ली आहे त्या ठिकाणी 2.5 इंच घेतलं. अशा पद्धतीने त्यावेळेला ते डिवायडेशन केलेलं आहे. आता तसं नाही, आता फक्त मेन लाईनी एकदम मोठे घेतल्यात, त्यामध्ये पाणी येऊपर्यंतच आमची टाकी खाली होत्या. स्टोरेज कॅपॅसिटी पहिलं पाहिजे, ते पाणी तिथपर्यंत येऊन कडेला पोचोपर्यंत म्हणजे त्या पाईपात सगळी टाकी खाली होत्या आणि तिथनं ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन आहे म्हणजे जे काही गल्लीतले पाणी जातात ते लहान पाईप आहे, मग तिथंपर्यंत पोचोपर्यंत प्रेशर मेंटेन होईना झाले. त्यासाठी टाकी ही नेहमी भरत राहायला पाहिजे. टाकी नेहमी भरत राहायला पाहिजे म्हटल्यानंतर MBR पासून आमचं जे फिल्टर हाऊस आहे त्या ठिकाणी ते आता तुमचं अमृत 2 मध्ये हे पाईपलाईन आता घेतलेलं आहे. लवकरच त्यांचं टेंडर होतंय म्हटल्यात, म्हणजे ह्या 28 ते 24 तारखेला टेंडर आहे. फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावून सांगितलं, म्हणजे जे फिल्टर झालेलं पाणी मगाशी तुम्ही सांगितलं की लिकेज होते, 30% पाणी आपलं तिथं जमिनीमध्ये वाया चाललंय, त्याची सुधारणा त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. आणि मग गावात आम्ही आता वॉल बसवलं तर सगळीकडे वॉल बसवलं म्हणजे पाणी जातंय हे डोक्यातनं सगळेजण काढून घ्या, कारण ती सिस्टम तशी नाही आहे. ही सिस्टम आहे 24 तासाची, त्यामुळे हे सिस्टम आहे तसं पण थोडं आम्हाला जायला पाहिजे. आता आणखीन एक हे महिना आपल्याला असेच
जरासं काटकसरीनं जायला लागणार. फक्त काय वेळ कमी करूया आणि जवळ आणूया. जे आता 5-6 दिवसातून आलेलं आहे ह्याला आम्ही 2 ते 3 दिवसावर पहिला सुरुवातीला आणूया आणि मग नंतर काय करूया, ही पाणी 24x7 दिल्यावरच ही स्कीम यशस्वी होणार आहे आणि बिल पण कमी येणार आहे आणि पाणी पण राहणार आहे. हे सगळ्या गोष्टी त्याला अनुसरूनच आहेत. ज्यासाठी आता हे जे पाणी करायचं आहे, आठवड्याला एक मिटिंग नगराध्यक्ष साहेब तुम्हाला विनंती आहे की आम्ही परवा दिवशी म्हणजे 4-3 तारखेला MDला आपण भेटलो. MD आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यांना आम्ही निपाणीच्या ह्या 24 तास पाणी योजनेचं जे काय त्रुटी आहे, कमतरता आहे, ती त्यांना जाणून दिली की पाणी बरोबर येत नाही, मीटर हवेने फिरत असतंय, त्यामुळे बिल जास्ती आलेलं आहे, लोकांना हवेचं बिल भरावं लागलं, पाण्याचं बिल नाही आहे. तर MDने ते आम्हाला क्रॉस केलं. तर आम्ही त्यांना उदाहरण दिलं एका म्युन्सिपाल्टीचं, तिथं जाऊन आम्ही क्लिअर केलं म्हणून असं सांगितलं. त्यानंतर मग त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना सूचना केली, विनंती केली की 1 आठवड्यामध्ये मी तुम्हाला इथं टीम पाठवतो आणि त्याचं काय आहे क्लिअर करून घेतो आणि ते जे काय इथं जे झालेलं आहे हे मी डायरेक्ट शिफारस MDना करतो आणि त्याप्रमाणे सरकार लेवलला निर्णय घेऊया. अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा झाली. 15 दिवस झालं तरी साहेब जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून कोणीही आलेलं नाही. तर आता आपण एक काय करायचं, सभागृहानं काय केलं पाहिजे याच्यासाठी, जर जिल्हाधिकाऱ्यांचा कोणाचा जर दबाव असू शकतो किंवा कोण जिल्हाधिकारी काम करण्यास इच्छुक नसू शकतात किंवा आणखीन काही अडथळा असू शकतात, आपण सगळे नगरसेवक, आपण निपाणीचे लोकप्रतिनिधी आहोत, आपण नगरसेवक ह्यासाठी परत पुन्हा 1 आठवड्यानंतर बरोबर 1 आठवडा 1 दिवस मागं पुढं परत ह्या 24 तास पाणीवरच मिटिंग जनरल बॉडीच बोलवायची, स्पेशल बोलवा, जनरल बॉडी बोलवा, काही बोलवा, पण जोपर्यंत हे लोकांच्यासाठी क्लिअर होत नाही तोपर्यंत आठवड्याला एक ह्याची बैठक ठेवा, सगळ्यांचे विचार ऐकून घ्या, सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करूया, पण निपाणीकरांना हे पाणी सुरळीत देऊया. हे झाला हा एक भाग पाणी देण्याचा. पाण्यामध्ये आणखीन भरपूर त्रुटी आहेत, त्या क्लिअर होण्यासाठी ते 32 कोटी 83 लाखामध्ये हे ते क्लिअर होतील, पण त्याला अजून 6 महिन्याची अवधी आहे. ठीक आहे, येते तेवढं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आपल्या सर्वांच्याच प्रयत्नांना यश होऊ देत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्यांना घेऊया. त्यामध्ये आमच्या सगळ्या हातून झालं नाही तर आमदारांना आणि खासदारांना पण आपण विनंती करूया की तुम्ही दोघं या, आपण मिटिंग घेऊया आणि मग जिल्हाधिकाऱ्यांच्यावर जाऊया आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती करूया की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची जी टीम आहे ती टीम पाठवा आणि आम्हाला हे पाणी सुरळीत करून द्या. हे पाण्याचा झाला भाग. आता आलं बिल. बिल जे आहे हे बिल आपण मीटर हवेचं आणि 100% हे चुकीचं आहे, चुकीचं आकारवलं आहे, हे लोकांना भुर्दंड आहे. त्यामुळे लोक भरू नका म्हणून आपण सर्व नगरसेवकांनीच हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल पण दुमत असायचं कारण नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि MDला पण सांगितलं की आम्ही सगळे नगरसेवकच सांगितलं की तुमचं हवेचं बिल आलेलं आहे, पाण्याचं नाही, त्यामुळे आम्ही जोपर्यंत तुम्ही हे क्लिअर करून देत नाही तोपर्यंत आम्ही हे बिल भरणार नाही. तर आता एक असे झालंय की कामगार पगार आपण म्हणालोय, कामगार पगार देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनं पेमेंट करायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर पेमेंट केल्याशिवाय करत नाही म्हणाल. मग हे सगळं आहे. मग टोटली निपाणी शहराचं आपण आता हे ब्रेक केलं, म्हणजे बिल कोणी भरू नका म्हणून सांगितलं. पण आता तसं करून चालणार नाही की आपण एक काहीतरी रेट फिक्स केले पाहिजे. तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, हे कुणालाही माहिती होतं की नाही होतं, आज या ठिकाणी सभागृहाला माझी विनंती आहे की जिथं जिथं स्लम एरिया आहे ती पाणीपट्टी ठरवायचा अधिकार काउन्सिलला आहे, अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून स्लम एरियाला एक रेट फिक्स करूया, आजच या ठिकाणी करूया आणि त्या दराप्रमाणेच त्या ठिकाणी पाणीपट्टी आकारावा असं आपण अधिकाऱ्याने पूर्ण झाल्यावर सगळ्यांनाच घेणार ना, तुम्ही एकटं नाही. तर आज या ठिकाणी स्लम एरिया जेवढे आहेत, मग जत्रडवेस असू देत, आंबेडकर नगर असू देत, भीमनगर असू देत, आंदोलन नगर असू देत, आश्रय नगर असू देत, आश्रय नगर शिंदे नगर असू देत किंवा इकडे आमचं जुनं संभाजीनगर असू देत, तहसीलदार प्लॉट असू देत, शिरगुप्पी रोड, बांगेरी क्रॉस नाही येत नाही, हे जे एरिया आहेत स्लम डिक्लेअर्ड, ह्या स्लमला किंवा तुमचं वॉटर गली असू देत, त्यानंतर बौद्ध नगर असू देत, तळोबा पेठ असू देत, नाही नाही डिक्लेअर नसलं तरी एक नेट गोंधळ घालणं आणि काय होतं, मग आपल्या आपल्यात अंतर्गत विरोध होतोय आणि मग ते अधिकाऱ्यांना
होतंय. तुम्ही अधिकाऱ्यांना वेटिंग धरून काम करून घ्यायचं आहे आपण. तर तुम्हाला मी सांगतो, 600 स्क्वेअर फुटाच्या आत म्हणजे 500, 300, 200 जे लहान कुटुंब आहेत त्या लोकांना एक पाणीपट्टी वेगळी ठेवूया आणि 1000 स्क्वेअर फुटाच्या वर कुणाचं आहे त्याला एक वेगळं ठेवूया. आम्ही प्रस्ताव ठराव करून पाठवूया. नाही मंजूर केलं तर त्यांना मंजूर कसं करायला लावायचं हे आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरूया की. पहिला आपण नगरसेवक ठरवूया आणि मग त्यांना पाठवूया प्रस्ताव. नाही म्हटल्यानंतर मग आपण बरं तुम्ही किती म्हणता ते पण विचारूया त्यांना, अधिकाऱ्यांना. योजना आम्हाला लागू करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत. जोपर्यंत योजना 24 तास लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही बिल भरणार नाही. ह्या गोष्टीवर आपण ठाम राहिला पाहिजे. एक विषय ठीक आहे, आता हे दराचं ठीक आहे, पण मागची जुनी जे लाल दिला ह्या दराप्रमाणेच घ्यायचं ते पण मुख्य विषय नाही. आम्ही जो आता ठरवल कारण काउन्सिल नव्हतं, 2 वर्ष काउन्सिल नव्हतं. त्यात स्लम एरियामध्ये भाड्याने दिलेले पण आहेत, त्यांचा पण विषय ते आपण चालू तर आपण एक दर ठरवूया. डॉक्टर साहेबांना विनंती आहे, विनूंना विनंती आहे आणि मगाशी आणि कोण एकदम करा म्हटले आणि बागवेंनी त्यांनी सांगितलं बरोबर, तुम्ही कमी करा जास्त एकदम म्हटलं त्याचं सांगलं मी. तर आज आपण तुम्ही लक्षात घ्या, आपण कुणाच्या विरोधात काम करत नाही, सगळ्यांच्यासाठी काम करायला आहे आणि सगळी काम करायच्या उद्देशानेच निवडून आलेलो आणि काम करायचंच आहे सगळ्यांना मिळून. आज आपण घरामध्ये आपल्या पाणी नसलं तर चालत नाही, टीव्ही नसलं तर चालते डॉक्टर साहेब, टीव्ही आपल्याला बघायला नसलं तर चालतंय पण पाणी नसलं तर. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणाले नसलं एरियामध्ये इकडचे एरिया असं सांगायला गेलं 600 ऐका ना सांगा. आपण तसं म्हणायला लागलोय ते पण बरोबरच आहे, पण तिथं कसं आहे थोडे जर इस्लामी एरियामध्ये काय लोक चांगले सुशिक्षित नाहीत का? कसं झालं माहिती त्याला स्क्वेअर फूट ठरवायचं. काय म्हणाले आपलं सुद्धा नगरपालिकेचा फायदा व्हावा, त्यांना बिल सुद्धा यावं, तर सगळ्यांना सेमच करा. काय मग त्यांना गरीबांना अन्याय केल्यासारखं सावकारांना ऐका सांगतो, आपण म्हणतो सगळे गरीब गरीब आहे, आपण नगरसेवक पण आपण म्हणतो त्यांची हे घेतो आमचा सुद्धा एरिया आहे. तुमचा तसं काही प्रॉब्लेम होत नाही. करायलाच पाहिजे. मी माझं मत मांडलं, फायनल सगळी मिळून करायचं आहे. मी म्हणजे आता डायरेक्ट प्रस्ताव ठेवायला नाही, त्याला तुम्ही मान्यता द्यायचं नाही द्यायचं तुमचा आमचं मत आहे, आमचे कामगार निपटचे त्या स्थानिकांना संधी नगरपालिकेला हँडओव्हर करा. बाहेरच्या कामगारांना तिसरा विषय हो तुम्हाला गृहीत धरून चला की 24 गुन्हे 7च करायचे, हे गृहीत धरू नका तुम्ही. मी पहिला मी बोलतो आणि मग बोला तुम्ही. तुम्ही बोला ना, मी सांगा तुम्ही गृहीत धरून सांगा 24 गुन्हे 7 त्यांचं मत सांगताय. मी माझं मत सांगत ठीक आहे, हँडओव्हर करायचं, करून घ्यायचं. मग बोलले ते सगळ्यात एक मिनिट आहे ते तिसऱ्या येतात की पहिला लोकांचं बघून मग नगरपालिकेचं बघूया. 2 मिनिट. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जर स्लम आता विषयाला स्लम मध्ये मोठी घरं आहेत, स्लॅबची पण घरं आहेत, ते मी स्क्वेअर फूट मग असं सांगितलं की तुम्हाला एक विशिष्ट असं आश्रयच्या घराचं स्क्वेअर फूट किती असतंय 620/30 600 स्क्वेअर फुटाचं असते. 600च्या आतल्या लोकांना एक रेट आणि मोठं, कारण कुटुंब मोठं, घर मोठं, पाणीचा वापर मोठं, सगळ्या गोष्टी आहेत त्याला. हे काय असं नाही आहे. आणि आम्ही करून पाठवलेलं सरकार दरबारी जरा कुठं तर मागं पुढं होऊन ते प्रस्ताव मान्य पण व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं पूर्ण आमचं ते उडवून लावण्यासारखं असं पण प्रस्ताव पाठवला तर ते होणार नाही. कारण पुढे काय नाही अडचणी त्याच्यासाठी तिथं आम्हाला जाऊन फेस करायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी हे काय अधिकारी जाणार नाहीत, त्यांनी हात बांधून उभारतात तिथं काय त्यांनी ऑर्डर करतील ते ऑर्डर करून घेऊन येणार आहेत. त्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे. कोणी येतो म्हटलं तर सगळ्यांना घेऊन जायचं त्यावेळी त्या ठिकाणी आपली तयारी ठेवूया किंवा त्यांना इथं आणायची तयारी ठेवूया. ह्या सगळ्या गोष्टी ठेवूया. आता आपण हे 24 तास पाण्याचं पहिला बोललोय, बिलाचं हे कुठंतरी आता जवळजवळ मला वाटतं हे 5 वर्षापासून बिल भरायचे लोक.
5-6 वर्ष का असतील ते असतील. बरोबर. हां 4-5 मीटरचं जेव्हापासून सुरू झाले, मीटर बिल जेव्हा टाकवायला सुरू झाले तेव्हापासून त्याप्रमाणे 70% लोकांना म्हणजे 30% लोक का भरले ते पण ते भरल्याशिवाय त्यांना इतर सुविधा मिळत नव्हत्या म्हणून ते जबरदस्तीने भरल्यात. त्यांना मान्य आहे म्हणून नव्हे, त्या लोकांनी त्यांना इतर सुविधा पाहिजे होत्या, त्या भरल्याशिवाय ती सुविधा मिळणार नाही म्हणून त्या लोकांनी भरलेलं आहे. म्हणून त्यांना आता एक काम करूया आपण की हे जे बिल आहे आता जे काही तुम्ही मीटर प्रमाणात पाठवलाय ते रद्द व्हावं आणि आम्हाला निपाणीकरांना जे पूर्वी होतं 220 ते 100 तर आज आपण केबलला जेवढे आपण भरतोय, केबलला किती भरतोय कुणाला माहिती आहे? 300 रुपये मिनिमम. 300 रुपये. आणि मिनिमम 300. हा मग तेवढ्याच पैसे आपण केबलला जेवढं भरतोय तेवढं पाण्याला भरूया, असं पाणी फर्स्ट प्रायोरिटी देऊया. केबलला आम्ही एंटरटेनमेंटला भरतोय आणि जीवनावश्यकला भरत नाही. हे अधिकारी तिथं प्रश्न करतात, हे माझा प्रश्न नाही आहे. हे तिथं आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांना विचारलो, त्यांना विचारलं तुमच्या घरात टीव्ही आहे का विचारले, म्हणलं हाय. म्हणजे रिचार्जला किती भरताय? तुमच्यासारखं मी 300. त्यांना 300 ने 120 रुपये. पाणी नसलं चालतंय टीव्ही. हे माझा प्रश्न नाही आहे, हे अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं किमान आपण 300 प्रमाणे किती झाले वर्षाला? 3600 रुपये. 3600 रुपये होतात. हां ज्यांना जमते त्यांनी महिन्यालाच भरत गेलं तरी बिल घ्यायची आपण व्यवस्था त्या ठिकाणी करूया. वर्षाला काही लोकांना लोड होते. हां तर हे सांगतो तुम्हाला मीटर प्रमाणे ह्याच्यापेक्षा कमी पण होत आहे. स्लम एरियाला तो रेट आपण आता ठरवायचा आहे, तो एक आपण फिक्स करायचं का आता गव्हर्नमेंटला काय करतो बघूया. स्लम एरियाबद्दल मग ते सांगावं मांडू काय म्हणून बरोबर झाल्याशिवाय बोलणं योग्य अयोग्य आहे. स्कीमचं नव्हे एका सांगतोय का सिस्टीमच आहे. सिस्टीम हे बघा आज आता आम्हाला त्यांनी 3600 म्हटले, मी 2500 म्हटलो आणि कोण 2100 म्हटले. त्यांचं मत म्हटलं त्यात मागे म्हणे की हे बघा ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी 600 फुटाच्या आत ज्यांनी आहे त्यांना आपण जुन्या प्रमाणात ठेवूया 120 रुपये. आणि नवीन लोकांना जे मोठे घर आहेत 600 पेक्षा जास्त त्यांना आपण 300 रुपये प्रमाणे ठेवूया. तर हे अशा पद्धतीने करून हे कुठंतरी जे बाकी आहे ते बाकी राऊंड करून टाकूया. दोनशे 200 तुम्ही एकदम कमी केला तर मान्य करत नाही हो. काय सांगावं हे तिथं मान्य व्हायला पाहिजे, नाहीतर मान्य हाय त्या करायला ऐका. 1 मिनिट 14-13 महिने राहिलेत. मी काय सांगतो जरा 2 मिनिटं ऐका सगळीजण. आपण प्रयत्न केलेला आपल्यालाच यश मिळावं ही भावना ठेवून आपण काम करूया. हे जर प्रस्ताव आम्ही पाठवले आणि 2-3 वेळा परत आलं तर आमचं प्रेड संपतोय. पुढच्याला करता आलं नाही तर आज आम्ही भांडणार आहोत, काहीतरी करणार आहोत, जाऊन काहीतरी तिथं करून घेऊया. पुढे भविष्यात ते झालं नाही तर काय करणार? लोकांवर जाणार. बोलणं बरोबर आहे. मिनिमम 3000 रुपये करा. ठीक आहे त्याप्रमाणे लोकांची मतं मागवा, तिथे खाली पिटी ठेवा. मागे घरपाळ्याबद्दल केलं अण्णा, घरपाळ्याचं आपण केलं तसं तिथं लोकांना पिटी ठेवा टाकू दे. आणि योजना ठेवायची की ही पण लोकांची मतं मागवा. कुठली पाणी मिळावं लक्ष्मीकांत 36 कोटी रुपये खर्च केला तुमच्या
मी माझं मोठेपणा सांगत नाही. हे जे मी आता सगळेजण कसं 2 मिनिट सांगा, माझं पूर्ण झाल्यावर बोला. माझं मोठेपणा मी इथं काहीही सांगत नाही. जरा सगळेजण पोराटकीपणा करू नका, जरा शांतपणा ऐकून घ्या. हे अल्लडपणा झालाय. हे असं होऊनच आतापर्यंत आमची म्युन्सिपाल्टीचं ही योजना फेल जायला कारण पहिलं कोण असतील तर सगळे नगरसेवक आहेत. जरा शांत बसा. गोंधळ हा विषय अति महत्वाचा आहे म्हणून आम्ही ह्या विषयावर चर्चा करायला लागलोय आणि सगळ्यांना बोलायला संधी का दिली की प्रत्येकाचं मत घेऊया. तुमचं मत म्हणजे जनतेचं मत. उगाच त्याला आणि वळण वेगळं लावायचं हे चूक आहे. तुम्हाला एकट्याला नाही, सगळ्यांना बोलावलं. म्हणूनच मी काय केलं प्रश्न खरा आहे. मी होतो आणि मी 25 वर्ष आहे. मी सांगतोय का म्हणूनच मी सगळं माहिती घेतलोय म्हणूनच बोलायला. हे का होईना त्याला कारण सांगालो नाही मी बोलायला पण हे सगळ्यांना मान्य असायला पाहिजे आणि जनतेकडून तुम्ही मान्य विरोध करा किंवा माझं काय तुम्हाला बर्डन नाही आहे, तुम्हाला दबाव नाही आहे, कुणावरही दबाव नाही. माझं मत सांगालोय, तुमचं मत ऐकून घेतलं, इथं बोललं, तुमचं सगळ्यांचं ऐकून काय बोलतो काय मला सांगताय का तुम्ही. मी इथं तुमचं सगळ्यांचं बोलून होऊपर्यंत गप्प बसलो होतो. त्यामध्ये एकही शब्द बोललो होतो. मग माझं मत आहे का ठराव करून घ्या म्हणा. कुठं मी काय एमडी मी आहे हा करा की. मला काय बघा तुम्हाला काय म्हणायचं फुकट पाणी द्या म्हणा. आम्ही तुम्ही आता बोलले का नाही की पुढच्या टायमाला आपण 8 दिवसांनी मीटिंग घेऊया, नगरसेवक बसून मीटिंग घेऊया. आता आपण फक्त डिस्कस करूया. माझं वहिनी ऐकून घ्या पूर्ण मला. माझं पूर्ण ऐकून घ्या. जनरल बॉडी तुम्ही घेताय की नाही हे रेकॉर्ड तुम्ही घेताय नगरसेवक घेणार नाही ते फक्त बोलवलं आहे. आज जीबी ठरव ते पण रेकॉर्ड करायचं. जनरल बॉडीज बोलवायची ती पण जनरल बॉडीज बोलवायचे. हो आता तुम्ही बोलताना कोण मी मध्ये बोललो तो काय सांगायचं हा तर कुठंतरी हे बाबा काय बरोबर होणार आहे याच्याकडे लक्ष देऊया. नाहीतर काय होतंय आम्ही आमचा गोंधळ अधिकारी फावत्यात त्यांना काय एवढंच पाहिजे असतंय आणि तुमचं इथं ऐकत नाही मग तिथं नोटीस पाठवायचं, चाव्या कट करायचं, त्यांचं सुरूच असतंय. आम्ही कुठंतरी त्यांना एक हातपाय बांधूया हे माझ्या डोक्यात आहे की बाबा एवढ्याला आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही ते अशा पद्धतीनेच करायचं नाहीतर तुमचं थांबवा. आम्ही इथं काही निर्णय दिला नाही तर त्यांचं काम चालूच राहतंय. त्यांचं काम बंद करता येत नाही कारण त्यांनी पगार गव्हर्नमेंटचा घेतात आमचं नवं. हा हे जरा लक्षात घ्या सगळेजण. तर हे बरोबर होण्यासाठी काय पाहिजे ते सांगालो मी 25 वर्ष या ठिकाणी आहे. ही योजना ज्या वेळेला 2008 तेव्हापासून सांगितलं की मी काय आजचं सांगशाला दिलं. ट्रॅफिक कन्स्ट्रक्शननं त्या ठिकाणी काम वेळेत पूर्ण केल्यामुळं त्याच्याकडनं काढून घेतलं. त्याच्याकडनं काढून घेऊन RD पिक्चरला दिलं. नंतर मग 27 कोटीचं जैन इरिगेशनला दिलं. जैन इरिगेशनला ज्यावेळेला दिलं त्यावेळेला 11,000 कनेक्शन होते. आज कनेक्शन 20,000ला गेले. आज पाण्याचा दुरुपयोग व्हायला लागलाय. या लई गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे तिकडे न जाता पहिला आपल्याला काय साध्य आहे निपाणी नागरिकांना काय गरज आहे याचा विचार मी करायलोय. नाहीतर त्यांच्या बाजूने बोलायचं झालं तर त्यांचं बरोबर कसं हे पण सांगायला येते मला. हे मी जाणून घेतलं सांगायला मला. हे फक्त जनतेचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलोय. ही योजना बरोबर झालेली नाही म्हटलं तर जनतेचा विचार होणार आहे. नाहीतर आम्ही काय हे योजना बरोबर आहे लागू करून घ्या म्हटलं तर मग त्यांनी म्हणणार मीटर प्रमाणे बिल भरा. आणि ही योजना बरोबर नाहीये हेच आम्ही आज दाखवायचं आहे. त्यावेळेला मी ज्या वेळेला 2016ला नगराध्यक्ष झालो त्यावेळेला सगळं अर्धवट होतं हे जैन पाईपलाईनचं काम. रोज त्यांच्या मागं रात्रंदिवस लागून ते पाईपलाईन त्यावेळेला पूर्ण करून घ्यायचं काम आम्ही त्यावेळेला केलेलं आहे. जे काय टेंडरमध्ये होतं तेवढंच करून घेऊ शकतोय, त्याच्या पलीकडे करून घेऊ शकत नाही. पण त्याच्या पलीकडे नंतर जे एरिया वाढली निपाणीचं टोटली एरिया वाढली, कनेक्शन वाढले. आम्ही 11,000 कनेक्शनला बाइंडिंग होतो 2018 पर्यंत. नंतरच्या काळामध्ये कनेक्शन वाढले, मग पाईपलाईनचे किलोमीटर वाढले. त्यावेळेला 128 किलोमीटर होते, आज 170ला गेले. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं सगळीजण माहिती घेऊन बोलायला पाहिजे. पण फक्त पाणी बरोबर द्या आणि बिल कमी करा हे आपलं होत नाही. आपण या ठिकाणी जबाबदार स्थानावर आहे. हे पब्लिकनं म्हणायचं की आम्हाला फुकट पाणी द्या पण पाणी पाहिजे.
हे पब्लिकांचं काम आहे, नागरिक बरोबर आहे त्यांच्या ठिकाणी, पण आम्ही हे संस्था आणि नागरिक हे दोघांनाही समन्वय करून न्यायचा आहे. त्यामुळं दोघांचा विचार आपण त्या ठिकाणी ठेवलेला पाहिजे की आज पहिले माझं झाल्यावर बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मी सांगतो काय बोलायचं बोला. मी तुम्हाला बोलताना कुणालाही मध्ये बोललोय काय नाही, माझं पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय बोलायचं बोला. माझं मत मांडलं, नगराध्यक्षाने घ्यायचं घेऊ देत, नाही घ्यायचं नाही घेऊ देत, तो भाग त्यांचा आहे. त्यामुळे ठराविक लोकांचा व्यवस्थित बिल येते त्यांनी भरतात ते बघा, मग त्यांना आता आम्ही 120 प्रमाणे म्हणलं तर त्याप्रमाणे भरलाच पाहिजे की समजा त्यांचा मीटर फॉल्ट असेल, त्यांचा मीटर फॉल्ट असेल आणि त्यांचं मीटर फिरत नसेल तर त्यांना कमी येत असेल, असं पण होऊ शकतंय ना. त्यांच्यावर अन्याय होणार ना. हे बघा, अन्यायाला लाख लोकांच्यावर अन्याय होण्यापेक्षा 10 जणांच्यावर अन्याय होणं हे फरक आहे ना. आज संपूर्ण निपाणीला अन्याय व्हायला आहे, आज सगळ्यांच्यावर अन्याय येऊ. त्यामुळं आपण कुठंतरी हे एकत्रित राहून लढलो तर ही लढाई जिंकणार आहोत. नाही आमच्या जर दुम्मत दाखवलं ह्या पाण्याच्या विषयाबद्दल, तुम्ही बाकीच्या गोष्टीत काय राजकारण करायचंय, कोण काय करायचंय, कुठे काय करायचंय करा, पण ह्या गोष्टीत आपण सगळ्या नगरसेवकांचं एकमतच व्हायला पाहिजे. आणि आमदारांना खासदारांना देखील आम्ही त्यात समावेश करून घेऊया, आमच्या हातून झालं नाही तर हे पण मी सांगितलं. आणि ह्यापूर्वी पण आम्ही तेच सांगत होतो की आपण सगळीजण एकत्र येऊन याच्यावर कुठं तर तोडगा काढूया. मी देवेंद्रांना नगराध्यक्ष असताना पण विनंती केलेलं होतं की हे जर कुणाला कळत नसेल तर मी माहिती देतो, मला माहित आहे तर पाईपलाईन पाणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी होत नाही म्हणत असताना मी अल्टरनेट डे 1 दिवस आड पाणी मीच केलोय, माझ्या काळातच केलोय ते. आणि नंतर देखील 2 दिवस आड आम्ही लोकांची मागणी झाली 2 दिवस आड द्या, 2 दिवस आड दिले, कारण रोज आम्ही पाणी भरायचं, ओतायचं आणि परत तेल भरायचं असा देखील विषय आला. लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या हितानुसार आतापर्यंत काम करत आलेलं आहे. हेवे देवे सगळं बाजूला ठेवूया, ह्या एका गोष्टीवर आपण कुठंतरी एकत्रित येऊया आणि मग विरोध तोडगा काढूया. नाहीतर काय होणार, तुमचं मत वेगळं आमचं मत वेगळं, तुम्ही विरोध म्हणणार, विरोध नोंदवून घेणार, मेजॉरिटी म्हणणार, मग वरच्या अधिकाऱ्याने काय होतं यांच्यात बरोबर एकमत नाही आहे, एकमतानं ठराव जाणं हे एक वेगळं वेटेज असते आणि विरोध होऊन ठराव जाणं हे एक वेटेज असतोय. तर निपाणीकर एकत्रित आहेत या विषयावर हा संदेश आपण पाठवायचा आहे. आणि हा पाठवायचा असेल तर सगळ्यांचं एकमत व्हायला पाहिजे. आणि एकमत आपण करायचं का नाही करायचं तुम्ही सगळेजण सांगा. काय माझं एकट्याचं बिल नाही किंवा माझं एकट्याचं वार्ड नाही, सगळ्यांचा वार्ड आहे, सगळ्यांचे निपाणी सगळे निपाणीसाठी काम करायला लागलेत. वार्डासाठी आपण कोणी काम करत नाहीत, आपल्या काही एका वार्डापुरतच आपण मर्यादित आहोत. सगळीजण मिळून ह्या गोष्टीवर आपण एकत्रित येऊन ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठंतरी तडजोड केली पाहिजे. अधिकाऱ्यांचे मत असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही बिल भरायलाच पाहिजे म्हटले तर आम्ही ठासून सांगितलं त्यावेळेला त्यांना की नाही आम्हाला भरायला होणार नाही आणि तुमची स्कीम ही बोगस आहे, हवेनं पाणी येतंय. मी त्यांना उदाहरण गोकाकचं दिलं, गोकाकमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना आम्ही ते निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गोकाकचं 25% कमी केलं, 25% असेल ना, 25% कमी केलं, हे पण समजून घ्या. 25% म्हणजे लई कमी होतंय, मग आम्ही 50%वर आहे. हे करायचं म्हणजे 50% मागणी केल्यानंतर कुठंतरी ते 30-25% होईल. ही 40% झालं, मग आपण ह्या माध्यमातून ते करायचं आहे. हे सगळं गणित समजावून सांगायला जायला तिथं पाहिजे. आणि हे इतरिस्ता बोलवता झालं नाही, तिथं त्यांनी IAS ऑफिसर असतात, त्यांना तोंड द्यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर फेस करायला पाहिजे. हे असंच बरोबर कसं हे सांगायला पाहिजे, तुमचं चूक कसं हे सांगायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांची चूक त्यांना दाखवूया म्हणून मी 1 आठवडा का म्हटलं मगाशी की अजून 1 आठवडा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना वेळ देऊया. आम्ही 15 दिवस वेळ दिलेला आहे, त्यांनी टीम पाठवलेलं नाही आहे. म्हणजे त्यांना वेळोवेळी आम्ही त्यांची वाट बघालोय आणि त्यांचं सहकार्य आम्हाला नाही आहे हेही दाखवायचं. यातून अधिकाऱ्यांचं सहकार्य निपाणी नगरपालिकेला नाही आहे तरच हे वाकणार आहे कुठंतरी, हे सगळं मोडून निघणार आहे. तर अधिकाऱ्यांच्यावर देखील मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होतो अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं नाही तर त्यांच्यावर देखील केस घालायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. तर येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये एक या ठिकाणी आज जो ठराव होणार आहे तो एक स्पेशली ठराव आजच लिहा आणि आजच त्याला पत्र जोडा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि MD ला पाठवा की निपाणी नगरीतल्या नगरसेवकांचं सगळ्यांचं मत, नागरिकांचं मत सगळ्यांचं असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत 24 तास पाणी योजना सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही मीटर प्रमाणे बिल भरणार नाही. आम्ही जे काही नियम ठरवलेला आहे या प्रमाणात भरणार अशा पद्धतीची सूचना त्यांना करा. मग त्यांनी फार तर हे
शहानिशा करण्यासाठी त्यांची टीम इथे या ठिकाणी पाठवू देत, टीम आल्यानंतर देखील त्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊया. असं नाही की त्यांनी येणाऱ्याने बघणाऱ्याने जाऊन कमी करणार, असं होणार नाही. तर त्यांनी बघणार, त्यांना वाटलं तर होय बाबा हे सांगायला हे बरोबर आहे, तर त्यात कुठंतरी तडतोडीला बसावं लागणार आहे. तर ह्यो आमचा ठराव सस्पेंड करायचा पण त्यांना अधिकार आहे. उगाच आम्ही खोळ्यासारखं काय पण बोललो आणि ठराव केलो आणि पाठवलो तर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे की यांचा ह्यो ठराव सस्पेंड म्हणून करायला. त्यामुळं त्यांच्या हातात आहे. विनंती वजा सूचना अशा सगळ्या गोष्टी करून रिक्वेस्ट करून निदर्शनास आणून देऊन आपण हे काम करून घ्यायचं आहे. त्याला कामाला अडथळा निर्माण करायचा नाही आहे. तर सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना माझी विनंती आहे, मी तेवढं सांगितलं. बाकीचे काय म्हटले तर ह्यो सगळा अधिकार तुम्ही सगळ्यांनी मिळून आणखीन एकदा बाबा काय आणि ह्यात कमी करायचं किंवा काय वाढवायचं म्हणत असेल त्याप्रमाणे वाढवू देत, करू देत. आणि ही योजना मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचे सोर्स पहिला आपण सगळे केले पाहिजेत. आपण फक्त पाणी द्यायचं आणि बिल कमी करायचं एवढंच बोलालोय, पण पाण्याचे जे निपाणीमधले सोर्स आहेत ते सगळे सोर्स आपण पहिला मिळून घ्यायला पाहिजेत. सुरगुपीचा त्या ठिकाणी तलाव असू दे, त्याचं पाणी या ठिकाणी आणायचं गेल्या आठवड्यापासून काम सुरू आहे. तो आता उद्या 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल. ते पाणी इथं आलं तर त्या पाण्यात आपल्याला अधिक मिळणार आहे. दत्तकुल्य नाट्यगृहाचं जे पाणी आहे ते उपसा न केल्यामुळे त्या ठिकाणी शेवाळ धरलेला आहे. आज आपण बघा घरामध्ये जरी त्या ठिकाणी एक बकेट किंवा काय तुम्ही पीप वगैरे भरून ठेवला किंवा टाकी तुमची भरून ठेवला तर शेवाळ हे धरणारच. त्यामुळं दत्तकल्याण नाट्यगृहाचं पाणी उपसा करून त्या ठिकाणी मिनी फिल्टर प्लांट त्या ठिकाणी बसवून हे पाणी फिल्टर करून त्या तिकडच्या 1-2-3 वार्डांना जरी काहीला नसताना खर्चाला दिला तर खर्चाचा ह्यो जे ह्या पाण्यावर जे तलावावर लोड आहे ह्यो फार कमी होतोय. आणि दुसरी ನೀವು ಮುಂದೆ ಬಂದಾರಲ್ರಿ ಅವ್ರು ನೋಟಿಸ್ ಮಾಡ್ರಿ ಈಗ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ತೆಗೆಯಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗ್ತೇವೆ, ನೀವು ಸಂಘಟ ಬರ್ರಿ, ನಾವೇ ತೆಗಿಸ್ತೇವೆ. ತೆಗಿತೀವಿ ನಾವೇ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರಿಗೆ ನಿಮಗೆ ಇವ್ರು ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೇವೆ ಅವ್ರ ಕಡೆ. ಈಗ ಆಫೀಸ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ರಿ, ಅದೊಂದು ಕಾಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕಿರಿ. बरं येत आला आणि काय म्हणतात सुरू हे विषय संपल्या. ठीक आहे, ऑफिस ऑर्डर घालायचं नाही, ते आम्ही करायला पाहिजे, नगरपालिकेच करायला पाहिजे. काय होते त्यांनी विक्री करते पुन्हा लागणार तुम्ही. सर्वांना हे बघा, जिथं पार्किंगला नगरपालिकेची जागा आहे तिथं पार्किंग करणे आणि हे ह्याला म्हणजे जे काय बेसिस्त सगळं अडचण आहे ते शिस्त लावणे, त्या दोन्हीला पण सीसीटीव्ही कॅमेरा पण याच्याबरोबर चालू करून घेऊया. शेतकऱ्यांना ते पैसे घ्यायचं बंद करा, सगळं बंद सगळ्यांनाच बंद. काय सांगता येत नाही, बाजाराचं कर लागू करायचं नाही. खलास. नेक्स्ट क्वेश्चन 17 ठीक आहे ಮೇಡಮ್, ನಾವು ನಿಮಗೆ ಸಿಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಫಸ್ಟ್ ನೀವು ಬಂದಿದ್ದೀವಿ विषय ड्रायव्हर आणि लोकल विषय नंबर 18 शहरातील सर्व स्मशान भूमीचा विकास करण्याबाबत व यमगरी नदीजवळ घाट स्मशान घाट बांधण्यावर चर्चा. बांधण्याबद्दल आमचं काय तक्रार किंवा हे असायचे कारण नाही, पण आता जे स्मशान तयार आहे ते अजून काय करू नये, ते परवाना स्वच्छ करून घेतलं, तयार आहे 4 दिवसात स्वच्छ करून घेतलं. तर हे आता जो विषय करून मांडलाय की नाही, हा मी 2010ला बी लेखी माझं पत्र दिलंय शरदची. तर त्यावेळेला काय केलं की हे स्मशान सुद्धा स्मशान हनुमान आहे हे शहरातच आता जवळजवळ आले म्हणताना त्यावेळेला मी काय करतो, आपली नगरपालिकेची जमीन नदीवर आहे त्या ठिकाणी एक घाट करावा. कारण का डस्टबिन वगैरे करताना सुद्धा आता प्रॉब्लेम येतोय. इथं स्मशान जवळ काही व्यवस्था नाही, त्यामुळं लोकांना फार दुखळांबावाला आहे. त्यामुळं त्यावेळेला मी ते लेटर दिलं की तिथं घाट व्हावा, म्हणजे एक तरी तुम्हाला गणपती विसर्जन पण होतंय आणि स्मशानभूमीचा डस्टबिन वगैरे कार्यक्रम करता येतात. त्यामुळं तिथं घाट होण्यास काय हरकत नाही. स्मशानभूमीबाबत तुम्ही नवीन स्मशानभूमीबद्दल बोला, ते चालू करायचं. स्मशानभूमी तुम्ही प्रत्यक्षात बघितला आहे
परवाच गेलतो तिथली व्यवस्था काय आहे तुम्हाला बघितलं आता तुम्ही बघायला नाही नाही मी तर कॅटरिंग तिथंच आहे आता या आठवड्यात या आठवड्यात नाही जायला तुम्ही नाही हा, मग आता बघून या आणि मग सांगा. स्मशानभूमी माझ्या वाटत आहे म्हणूनच सांगायला तुम्ही जाऊन बघून या. भैया, उसमें क्या करना है वो बोलो। हो वहिनी बघायला बोला की बोला स्मशानभूमीसाठी ते बाहेर दफनाला जात्यात तिथं लाईट एक बिल ना खाणीचा साम्राज्य फुटला जैन समाज असू दे लिंगायत समाज असू दे मराठा समाज असू दे मुस्लिम समाज असू दे मराठा समाज असू दे त्या पाचही वाड स्मशानभूमीमध्ये जनावर गांजाचं प्रमाण खान साम्राज्य आणि लोकांच्या खान प्रवृत्तीची कामं तिथं होत्यात हे तुमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे तर त्याच्याबद्दल आम्ही कुणी आवाज उठवणार नाही नाव ठेवत नाही सर उठवा की ते उठवायचं आणि मॅडम मस्त बसा नाही नाही हे नहीं, बोला बसा नहीं बोला। लोक मेल्यानंतर मी तिथं स्वच्छ नाही मेल्यानंतर मी स्वच्छ नाही तिथं आम्ही माणसं आहे बरोबर आहे नाही तिथं जाऊन त्या स्मशानभूमीवर कुत्री जनावरे ते राख गोळा करणार असतात तिथं जाऊन तिथं खडून टाकतात त्याला गेट बीट बी काय आता परवा देवर्षी लास्ट आणून माझ्या वाड्यात लागलं ते कुठं पहिला जुना स्मशानभूमी होती तिथं बाबा अक्षरशः तिथं पुरायला जागा मिळाला पुरायला जागा मिळाला डिपार्टमेंट स्वतः आलं बघितलं तिथं नगरपालिकेचे कामगार पण नाही ना तिथं म्हणजे त्या माणसाला मेल्यानंतर मी जागा मिळाला आमच्याकडनं हे दुर्दैवाची गोष्ट आहे सगळ्यात मोठी बोला माझं बदल झालं बोला नाही, त्यांचं जाऊ दे. बोलून एक शिस्त पाळली पाहिजे. हा म्हणजे बरं होते कंटिन्यू तिथं लाईटचं पाहिजे स्वच्छता पाहिजे खबरस्तानमध्ये आमच्या तिथं रात्रीच्या वेळी दफनविधी करत असताना मी 10 कमिशनर ज्या आजूबाजूच्या कमिशनरला मी मागणी केलं मोठ्या हँडॅक्स लाईटची योजना करा त्या करताना त्या परिसरामध्ये पूर्ण उजेड पडेल आणि सगळ्या स्मशानभूमीला मान्यता मिळेल आणि रात्रीच्या वेळी अपरात्रीच्या वेळी जाताना लोक उभारत नाही 15 ते अर्धा तास म्हणजे दफनविधी केल्यानंतर उभारत नाही 10-15 मिनिटात तिथं पोहोच जातात ही वस्तुस्थिती आहे आत्ताची आता तुम्ही 8 दिवसात काय केलं आहे ते आता जाऊन बघायलाच पाहिजे आम्हाला हा बरोबर मग त्याप्रमाणे तुम्ही एक हॅमॅक्स लाईटची योजना तिथं करावी ही माझी विनंती आहे हॅमॅक्स लाईट ते मोठ्याच्या मोठा हे शिरो बोला तिथं स्थानिक तुझं नागरिकच आहेस आणि तिथला नेता आहेस तुला मला माझी प्रॉपर्टी तिथं असल्यानं मला पण माहीत आहे हे तुला मला समस्या माहिती नाही तेवढी इतर कुणाला माहीत नाही त्यानंतर विलासांना नगराध्यक्ष असताना तू आम्ही असताना कौन्सिलमध्ये सुंदर अगदी ते स्मशानभूमी अण्णा होते केली ती आपण ते सगळं फुटपाथ साईडला केलं लाईटर लावली सगळी झाली तिथं कोण गांजा पितात कोण काय करतात कोण संडास करतात हे तुला मला आणि घरातले संडास असले तरी पण तिथं चालेल सगळे तिथल्या बाजूबाजूचेच लोक आहेत ते त्यामुळं अहो तिथं मी वॉचमॅनची भूमिका केली मला ऐकायला मी आश्चर्य आहे पोरांना मारलोय तिथे लोकांना शौचालय बसायला दिलो नाही जाऊन आम्ही उभारल्यात आम्ही भाऊ तिथं जाऊन स्वतः शौचालय बसायला तिथं द्या नाही मग पोलिसांचा आता तो नियम नाही असं देत आणि उद्या आम्ही लेटर देऊया तिथं नको त्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला एक पत्र द्या लेटर द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही ते वॉचमनचं काम आम्ही करूया पण जे काय आहे ते त्यांनी करू देत आणि लाईट काय आहे ते काय आपलं लाईट लावायला किती दुपारी पण लावू शकतो नाही आता दुपारी पण लावू शकतो लाईट लावायचे दिसतात हायमास
अनेक गोष्टांना ते परंपरेनं पिढीच्या तो नामदेव होता, त्यानंतर नामदेवचं पोरगा आहे ते विनामूल्य काम करते. काय लागणार नामदेव विनामूल्य करून मरून गेला. नामदेवला करा करा म्हणून आम्ही गेल्या कॉन्सिलमध्ये 10 वर्षामध्ये ओळखून सांगितलं कॉन्सिलनं किंवा त्यालाच कामावर हजेरी घालून देत नुसता पास होतंय. ते काम करण्यासाठी माणूस तिथे ठेवता येत नाही. नियमाप्रमाणे मग ते बघा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये तुम्ही सफाई कामगार म्हणून घेता आणि गाडीवर पाठवता किंवा गाडीवर घेता आणि सफाई कामगार पाठवता. तसं त्यानं नामदेवला इथं नगरपालिकेत हजेरी घालायला सुरू केलं, नगरपालिकेतनं पगार द्यायला सुरू केलं. पण त्याला काय सांगितलं, जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड पासून स्मशानभूमी सगळं एवढाच एरिया स्वच्छ ठेवायचं म्हणून त्याला सांगितलं. तो काय म्हणला, हे काय मला होणार नाही, तुझं पगार बी नको काय नको, मला माझं तिथं दैनंदिन चालतंय म्हणून त्याने सोडला. ह्याला गोविंदला विचारावा, जो करतो म्हणला नगरपालिकेत हजेरी घालूया, फक्त तो कंपाऊंड पासून स्मशानापर्यंत रोज एवढं त्याने करायला. तर तो करणारा कोण करतो त्याला ते आपण जे मान्यता देऊया, पण त्यांनी करत नाही. गेल्या वेळेला त्यांचं वडील केलं नाही. आता गोविंदला विचारावा, करतो म्हटलं तर त्याची हजेरी नगरपालिकेवर टाका. म्हणजे साखरवाडी त्यांना पण घेऊया इकडे. आणखी एक महत्वाचा भाग मोठ्या भूमीच्या सुधारणेबद्दल मत आहे. अकोट रोडला 2 समाजाचे तर आतापर्यंत नगरपालिकेतर्फे काय खर्च केला आहे? फक्त जागाच दिली आहे. राहिलेल्या सुविधा आहेत ते आता ह्या वेळेला नगरपालिकेत आता घेण्यासाठीच हा विषय घेण्यासाठीच हा विषय. वार्ड नंबर 13 मध्ये रुद्रभूमीचं मी वारंवार लेखी पण लिहिलेलं आहे. मागच्या 5 वर्षापासून म्हणजे निवडून आल्यापासून माझ्यातर्फे त्याच्याआधी माझी नगरसेवक श्री दुर्गाने लिहिलेलं आहे. तर वार्ड नंबर 13 मध्ये अकोर रोडमध्ये उर्गो कॉलनी येते 1 एकर जमीन असून ती जमीन रुद्रभूमीसाठी अर्पण केलेली आहे. तर श्री शिवसरल सेवा संस्था निपाणी यांच्या नावे ती संस्था आहे. पदाधिकारी आणि त्यातले तिथं माजी नगरसेवक दिलीप पटाडे यांनी नागरिकांनी स्वतःचा वेळ पैसा आणि श्रमदान करून तिथं ती रुद्रभूमीमध्ये माती काढून वरून काढून माती घालण्याचं म्हणजे दफन करण्यासाठी ज्या त्या वेळेला इझी जावं म्हणून दफन करण्यासाठी वरून काढून माती घातलेली आहे. तर ते स्वखर्चाने नागरिक वरून काढून माती खड्डा काढताना त्याला श्रमदान आणि वेळ पैसा खर्च करून माजी नगरसेवक पटाळे यांनी ते डेव्हलप करून घेतलेलं आहे. तर त्यासाठी नगरपालिकेने मोठा निधी अत्यंत आवश्यक आहे. नगरपालिकेतर्फे थोडंसं सहकार्य किंवा गुंडावर त्यामुळं ते लवकरात लवकर डेव्हलप केला तर तिथल्या लोकांना दफनविधी दोन्ही सुद्धा करण्यासाठी 2010 असू दे नाहीतर मागच्या वेळेचं कौन्सिल असू दे, निपाणी शहराचा विकास करण्यासाठी त्या कौन्सिलनी त्या वेळेला सर्वतोपरी स्मशानभूमीच्या विकासासाठी प्रत्येकानं प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे 2010 किंवा मागचा कौन्सिल हा विषय नाही. विषय हा आहे की सर्व स्मशानभूमींचा विकास. आपण आता विषय शासकीय पूजा पण केली
विनू मी काय बोलताना बोललो माहिती की नाही? मी काय बसा तुम्ही मग मी तुम्ही नाही तुमचं जरा तुम्ही बोला पहिला मग मी बोलतो. तुम्ही आता काय म्हटला तुम्ही नगरात असताना हे सगळं केलं त्याबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन माझ्यातर्फे. महापुरुषांचा पुतळा बसवून तुम्ही जे प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन. पण जे महापुरुषांच्या पुतळा बसवून जिने अडथळा आला त्यांची नावं जाहीर करा. महापुरुषांच्या पुतळ्याला कुणाची अडचण कामा नये. पुतळा बसवला त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही आहे. पण तुम्ही ज्या सभागृहात ज्या तत्कालीन पालकमंत्री रमेश अण्णांनी ज्या पुतळ्याच्या शासकीय महापूजा केल्या त्याच्या पुतळा लवकरात लवकर बसावा. आणि ज्यांनी अडचणला त्याला सांगा त्या लोकपूजेच्या घरावर मोर्चा काढूया आपण. त्यात पण विनायक वडे असतात तर सगळ्यात पुढे मी जाईन माझ्या घरावर मोर्चा काढायला. सांगा त्याची नावं तुम्ही जाहीर करा. तुम्ही या सभागृहात बोला नाही नावं सांगा. लाईव्ह निषेध करा नावं सांगा. मी काय बोलताना बोललो माहितीये काय? नावं सांगा. तुम्ही माझा बॉस नाही तुम्ही पहिला एक मिनिट सांगा मी सांगा काय बोललो ते सांगा की मी म्हटलं एक मिनिट मी तुम्हाला असं की तुम्ही माझा बॉस आहे. तुम्ही एक मिनिट काय म्हणणार ना त्या कामात अडथळा लोकांनी प्रतिनिधी बोललेलं ऐकलं की नाही? मी काय बोललेलं ऐकलं की नाही? एक मिनिट मी बोलत असतानाच असं बोललो. एक मिनिट सांगा सांगा समजून घेण्याची क्षमता नाही आहे. मी बोलत असतानाच असं बोललो की वेळ येईल त्यावेळेला मला सगळं चांगलं समजतंय. मी कुणालाही बदनाम करायला किंवा राजकारण करायला बसलेलं नाही. सरळ मनानं काम केलेलं आहे आणि सरळ मनानंच करणार. राजकारण करणे कुणाचं तर आता नाव सांगणे त्याला वेटीस धरणे किंवा ते अडथळा करणे ज्या दिवशी त्यांनी म्हणतील की हे मी बोललेलं चुकीचं आहे त्या दिवशी उघडपणे त्यांचं नाव मी त्या ठिकाणी सांगायला मी कुणाला घाबरणार नाही. घाबरत पण नाही. मी यापूर्वी पण घाबरणार नाही पुढेही घाबरणार नाही. तर मी त्या ठिकाणी काय सांगितलं की संभाजी महाराजांचा आपण बोलालोय हे जे काय आहेत शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बसवेश्वर महाराज असतील किंवा आणखी सगळे महापुरुष ह्यांच्यावर पण राजकारण करत बसण्यापेक्षा ह्यांचं जे काय आहे ते कृतीतनं तिथं बसवण्याचा प्रयत्न करूया. अनेक गोष्टी झाकून ठेवलेल्या होत्या. मी नगराच्या काळात यशवंतराव चव्हाणांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचं काम मी केलं. आम्ही असं भरपूर केलेलं आहे सगळ्या गोष्टी. शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी पण आम्ही असं सगळ्यांना मिळून केलेलं आहे. ज्या त्या वेळेला मगाशी नगराध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे ज्याच्या पद्धतीने ज्याच्या वेळच्या लोकांनी काय करायला पाहिजे त्यावेळेला ते सगळे करत आलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आताचे कोणी काही केले पूर्वीचे फार केले किंवा पूर्वीचे काही केले नाही तर आताचे नाही करायला असं काही नाही आहे. त्या वेळेला जागा द्यायला जमत होती जागा दिलेत. आता स्मशान बांधायची वेळ आली स्मशान बांधूया. पुढे त्याच्या गार्डनमध्ये स्वरूप करायचं ते करूया. आता हे गार्डन सगळे स्मशानभूमी सुधारणं याचा अर्थ काय आणि सगळे पुतळ्यांचं हे संभाजी महाराजांचं या ठिकाणी का घेतलंय की आता त्याला चालना देऊया. काय झालंय हे उघडत बसण्यापेक्षा आता त्याला चालना देऊया पुढे त्याला चांगलं स्वरूप आणूया. ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा विषय घेतलेला आहे. विषय घेतला नसता तर आम्ही बाबा काही नाही त्या कामाला आम्ही चालना दिलेलं नाही किंवा तिकडे दुर्लक्षित केलेलं आहे असं झालं असतं. विषय सभागृहावर मिटिंगवर आलाय याचा अर्थ नगराध्यक्षांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलंय. त्याचा अर्थ असा होतोय विषय घेतला नसता तर गोष्ट होती बरोबर आहे बाबा ते तुम्ही विसरला कसं ते तुम्हाला का आठवण आलं नाही तुम्ही ते करायला पाहिजे होता. हा विषय घेतलेला आहे हा करण्यासाठी घेतलेला आहे हे काय पेंडिंग ठेवण्यासाठी नव्हे. तर हे सगळ्या गोष्टीला आपण सगळेजण मिळून आज या ठिकाणी 30 नगरसेवक आहेत. एक सहकारी आमचं हे झाले तर सगळे मिळून सगळ्या सर्व नेत्यांचं बाबा सगळ्यांना आपण यात विश्वासात घेऊन काम करायचं आहे. याचा अर्थ नाही की विरोधक आणि सत्ताधारी काम सगळीजणच करायचं सगळ्यांचंच मोलाचं सहकार्य असतंय. त्यामुळं इथं माझं तुझं म्हणण्यापेक्षा माझं तुझं कोणी नाही संभाजी महाराज सगळ्यांचेच होते. यांनी मांडला म्हणून त्यांचा आणि यांनी न मांडला आता इथे बाकीचे नगरसेवक बोलले नाही याचा अर्थ त्यांचा विरोध आहे असं नाही. सगळ्यांचं सहकार्य आहे. मी 19च्या विषयाबद्दल बोलतो. धर्मवीर संभाजीराजे चौक इथं आणि आपले पहिले जेव्हा सभा आपल्या समाज स्थापन झाले आपलं काउन्सिल स्थापन झालं त्यावेळेला आपल्या KSRTCकडनं 30 बाय 30ची जागा मिळावी म्हणून आपण अर्ज केला होता. मी स्वतः त्यापुढे मी माझ्या ह्यालाच अर्ज केला होता. तर काही कारणास्तव ते मंजूर झालं नाही. तो एक प्रॉब्लेम होता. राहिला छत्रपती संभाजी महाराज
यांचा जो पुतळा तिथं छोटासा बसवला तो काय कारणाने बसवला हे सुद्धा आम्ही फॉरेस्ट ऑफिसरचे त्यांच्या फॉरेस्ट ऑफिसरच्या सहकार्याने झाडं लावलेली आहेत रोहितला कुंपानी आणि जे स्थानिक लोक मंडळ आहेत त्यांच्या सहकार्य ते कम्प्लीट आहे असं आधी यांनी सांगतात भरपूर जागा रिकाम्याची 200 झाडं लावलेली आहेत पत्रकार बंधूंना सुद्धा बघावं आणि त्यासाठी हे संरक्षण केंद्र लवकरात लवकर करून द्यावी याबद्दल मोकाट जनावरांच्यासाठी आपण आधीच विषय चर्चा केली ती मोकाट जनावरे हे बकरी हे नासूस करताय हे नासूस करणारी बकरी आणि मेंढपाळ येतात हा विषय सगळ्या बरेच लोक मेंढपाळ येतात तिथं त्या एरियातच येतात कारण ओपन आहे सगळं त्यामुळे तिथून जातात तर सगळं कंप्लीट नासूस करून जातात अजून एक आहे यामध्ये अजून एक म्हणजे वार्ड नंबर 13 मध्ये रामनगरमध्ये सुद्धा अशीच एक जमीन आहे तर त्यामध्ये आरक्षित जागा 1 एकर आहे त्या इथं म्हणजे मागच्या बरेच वर्ष झालं ते 17-18 वर्ष पूर्वी वर्ष वार्ड नंबर 13 मधील रामनगर येथील नगरपालिकेची 1 एकरपेक्षा जास्त जागा गार्डनसाठी आरक्षित आहे त्यामध्ये बरीच वर्ष ती जागा अशीच पड पडलेली आहे तर त्यामुळे झाडे झुडपे आणि कचरा मोडून टाकून जमीन लेवल करण्यात आली म्हणजे कम्प्लीट तिथला कचरा काढून तिथं साप वगैरे यायचे कम्प्लीट पाणी साठायचं आणि बाकीचे जनावर सुद्धा जाऊन तिथं पूर्ण त्याचं घास वगैरे सगळं वास्तव वाढलं होतं आणि सापांचं सुद्धा त्या लोकांना तिथल्या राहणाऱ्या रामनगरमध्ये लोकांना बरंच फेस करावं लागायचं तर ती जागा स्वच्छ करून तिथं लेवल करण्यात आली आहे आणि हे काम स्वतः माजी नगरसेवक दिलीप पठाडे निलेश मातीवडर आणि राहुल मातीवडर आणि वाडातील नागरिक यांनी स्वखर्चातून श्रमदान केले आहे हां तर या गार्डनसाठी सुद्धा तिथं नगरपालिकेने गार्डन पूर्ण करून मुलांसाठी खेळणी आणि ओपन जिम करून नागरिकांसाठी व्यवस्था करून द्यावी नम्र विनंती आहे नंतर आमचं मीटिंग संपलं एक तुम्ही कसा सांगतो एक नगराध्यक्ष ऐका हे काय ते काय आता सांगतो मी जरा सगळेजण ध्यान देऊन पहिली एक मिनिट आहे नगराध्यक्ष आणि आयुक्ताला एक प्रश्न तुम्ही निपाणी शहराचा आयुक्त आहे बरोबर आहे आता मगापासून सांगितलं वहिनी मी निवडणुकीत सांगितलं तर सगळ्या गोष्टी ह्या चालतात मी ह्याहून केलो त्याहून केलो लोकांना मतदारांना पण इथं आता सभागृह आहे आपलं ती जी व्यवस्था केली मुरुम काढलं माती घातलं मग सांगा आम्ही हे केलो हे काय नाही केलं काय केलं ते सांगायला लागतंय ऐका चांगलं काय तुम्ही समाजसेवा केला चांगला नाही ऐका नगराध्यक्ष मला काय म्हणायचं आहे एक मिनिट ऐका सांगतो तुम्ही बोलला विनंती करतो नगराध्यक्षांना एक विनंती करतो तुमचं झालं काय माझा एक विनंती करतो नगराध्यक्षांना एक विनंती आहे की सगळ्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये उद्यान आहेत मी बोला नंतर माझा म्हणून नगराध्यक्षांना विनंती करावी तुम्ही मध्ये वाद घाला
का? म्हणून तुम्ही जास्त ते सांगत बसले. सगळं तुम्ही केलं ना, आम्ही का बसले? तुम्ही म्हणजे सेवा आणि आम्ही म्हणजे काय? तुम्ही केलेलं सेवा आम्ही केलेलं काय? तुम्ही म्हणता एक लिमिट आहे सांगायला. नाही ऐकलं पाहिजे. ते सगळं मतदार ₹500 म्हणत ही म्हणतात ₹500 आणि 1000 गाडी भाडं ट्रॅक्टर हे एक मिनिट आम्ही हा विषय म्हटलेला आहे. यापुढे ह्याच्यावर नगरपालिका काय निर्णय घेणार आहे तो आम्हाला अपेक्षित आहे. तर हा विषय इथं पुढे काय करायचं आहे ते ठरवा. नगराध्यक्षांना माझी विनंती आहे. नगराध्यक्षांना माझी विनंती आहे. निप्पाणीमध्ये गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीच 128 लेआउट होते. आज आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 10-20 वाढलेले आहे. तर हे 130 ते 40 लेआउट आज निप्पाणीमध्ये आहे. नियम सरकारचा काय सांगतो, लेआउट ओनरनी त्या ठिकाणी गार्डन, रस्ते, लाईट, पाणी सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी मिळालेलं नाही, ते करायला पाहिजे, नगरपालिकेने करायला पाहिजे, हे सगळं ठीक आहे. पण आज आम्ही प्रचारक नाही आहे, आज आम्ही काम करून घ्यायचं आहे. मला काय म्हणायचं की नगरपालिकेनं किमान त्या ठिकाणी किमान गेल्या वेळेला पण आम्ही ठरवत होतो, तागाचं कंपाऊंड सगळ्यांना घालून जागा ताब्यात पहिला घेऊया. पहिला त्या सगळ्या गार्डनर्सनी तागाचं कंपाऊंड घालूया, जेणेकरून त्या ठिकाणी याचं म्हणजे टाळता येईल किंवा गार्डन मध्ये अतिक्रमण करतात ते टाळता येईल. ह्या सगळ्या गोष्टी करता येईल. पहिला त्याला कंपाऊंड घाला, मग फॉरेस्ट कडनं झाडं लावा किंवा नगरपालिकेकडनं घेऊन झाडं लावा. समाजसेवा सगळीजणच आपण करायला बसतोय. समाजसेवा करायची आहे लोकांच्यासाठीच आम्ही सगळेजण. वैनिक असू दे नाही, मी काय सांगतो 2 मिनिट ऐका, तुम्ही 2 मिनिट बसा, मी माझं झाला आणि परत बोला. तर मला काय म्हणायचं आहे, ह्या ठिकाणी आम्ही सभेच्या विषयी चर्चा करत असताना वहिनी आपल्या एका वार्डाचं घेऊन बसल्यात म्हणून आम्ही बरोबर आहे की. पण योग्य काम तुम्ही सांगा. तुम्ही समाजकार्यासाठी काय मी काय केलं 25 वर्षाचं सांगत बसलो तरी कोणी थांबणार नाही, सोडून जातील सभागृहात. एवढं केलं पाच बांधा चला 5 विषय नंबर 24 नगरसभा जागा मंजूर करावी म्हणून आलेल्या पत्रावर चर्चा. काय नगरपालिकेच्या विविध कामामध्ये फर्निचर घेतले. वार्ड नंबर 13 मध्ये आता आम्ही 13चं प्रतिनिधित्व करायला, त्यामुळे मला वार्ड नंबर 13चं वरचेवर नाव घ्यायला लागेल आणि तिथं काय कामं आहेत ती मला सांगावीच लागतील, कारण जनता आम्हाला तिथे गेल्या ते माहित नाही, ते देऊया. एक झालं. दुसरी गोष्ट, सगळ्या सुविधा सगळ्या पुरव्या, काय वाटत ते देऊया. ज्यांना घर नाही त्यांना सगळ्यांना घर देऊया. पहिलं एक काम काय करूया,
की निप्पाणी शहर सगळ्यांच्या दारामध्ये किती स्वच्छता आहे. सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या वार्डाबद्दल जरा मत व्यक्त करता. तुमचं वार्ड स्वच्छ आहेत का? तुम्ही बोला, मी बोलतोय, बोलला वाकड्या बोलाय. आता माझं पण जरा ऐकून घ्या. सगळे स्वच्छ आहेत म्हटल्यानंतर आहेत का सगळ्यांचे? नागरिक सांगा तुमचे दार सगळ्यांचे स्वच्छ आहेत? सगळ्या सवलती दिव्या, काय पाहिजे ती दिव्या. आम्ही परमनंट कामगारांना सगळ्यांना दिले. परमनंटची यात कुणाची तक्रार नाही. आता हे किती जण 38 जण 40 लोक सगळ्या सुविधा लागल्या. सगळं झालं, सगळं दिव्या, काय पाहिजे ते दिव्या, सगळं दिव्या बनवलं. नगराध्यक्ष सगळ्या सुविधा दिव्या इथंच आजच ठराव काय त्यांनी म्हणतात ते सगळं दिव्या. पण आम्हाला काम पण तसं पाहिजे ना. आम्ही निप्पाणी सगळ्या नगरसेवक आमच्या बरोबर आम्ही अण्णा काम करतो की म्हटले सांगा की तुम्ही का असता मला लोकांनी निवडून दिले, मला काम पाहिजे. तुमच्या एक आणि तुम्ही नगरसेवकांच्या बरोबर वागणं बरोबर नाही आहे. कचऱ्याचा